सर्वांना नमस्कार। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत आपण इयत्ता दुसरीचा दुसरा स्तर वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी म्हणजेच उच्चार ओळखतो व त्याचे वाचन करतो, हे आज आपण पाहणार आहोत। यापूर्वीच्या मागील व्हिडिओमध्ये आपण काही वर्ण काही अक्षर शिकलेलो आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील अक्षरांचा वाचन सराव करून घेणार आहोत। हा वाचन सराव करत असताना आपण त्यामध्ये वेगवेगळ्या कृतींचा उपयोग करणार आहोत। त्यापैकी सर्वप्रथम कृती म्हणजे वर्ण बघा, वाचा व वेगळा वर्ण शोधा। म्हणजे आपल्या समोर काही वर्ण दिलेले असतील, जसे की इथे आपल्याला दिसत असेल पे, ब, ट। या पे गटामध्ये सर्व ठिकाणी पे पे दिलेला आहे, परंतु त्या पेलाच सारखं एक फे दिसणारा वर्ण किंवा अक्षर इथे समाविष्ट करण्यात आलेला आहे, जे की त्यातलं वेगळं शोधायचं आहे आणि त्या अक्षराला आपल्याला गोल करायचा आहे। दुसरी कृती आहे ती म्हणजे काही वर्ण दिलेले आहेत आणि त्याच्या समोर शब्द दिलेले आहेत। विद्यार्थ्यांना सर्व वर्णमालेचं वाचन सराव झाल्यामुळे सर्व अक्षर वाचता येत असल्यामुळे त्यांना ते वर्ण पाहायचे आहेत, ते अक्षर पाहायचे आहेत। जसे की बॅ, दो आणि चौ। या बॅच्या समोर बॅट दिलेला आहे, तर या बॅट मधला बॅला त्या विद्यार्थ्याला गोल करायचा आहे। दो, दो मधल्या या दोला गोल करायचा आहे आणि या दोचा दोन असा वाचन सराव आपल्याला करून घ्यायचा आहे। तिसरी कृती आपण अशी करू शकतो की शी आणि शी, ऱ्हस्व आणि दीर्घ अशा दोन्ही इथं शी दाखवण्यात आलेले आहेत। त्याच्या पुढे काही शब्द देण्यात आलेले आहेत। मग हे जे शब्द आहेत, या शब्दामध्ये शी हा शब्द किंवा हा वर्ण कुठे कुठे येतो त्याला आपल्याला लाईनने एक रेष मारून जोडायचा आहे आणि मग त्यासोबतच त्या संपूर्ण शब्दाचं वाचन सुद्धा करायचं आहे। मॅट, मॅट, मॅनेजमेंट, मॅडम असे वेगवेगळे शब्द आहेत। त्या शब्दाला मॅट हा वर्ण किंवा हे अक्षर आपल्याला शोधायचं आहे आणि त्याला आपल्याला रेषेने जोडायचं आहे। अजून एक कृती आहे ती म्हणजे चित्रवाचन। या चित्रवाचनामध्ये ध्वनी आणि उच्चार या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत। चित्रवाचन करत असताना सर्वात पहिलं चित्र आहे ते म्हणजे केळी। या केळीला बघा खाली एक ध्वनी दिलेला आहे के, मग त्यातला पहिला ध्वनी कोणता येतो चित्रामधला, तो म्हणजे के। तर या केला आपण सरळ रेषेने जोड्या लावामध्ये जोडी लावायची आहे। दुसरं चित्र आहे पैसे, किंवा विद्यार्थी इथं त्यांना चित्र दाखवल्यानंतर रुपये सुद्धा म्हणू शकतात, परंतु आपण उत्तरामध्ये पै दिलेला आहे त्यामुळे तो सिमिलर शब्द सारखा शब्द आहे म्हणून पैसे। तर आपल्याला इथं पहिला ध्वनी शोधायचा आहे पै। असे वेगवेगळे चित्र आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो। यासोबतच आपण सर्व विद्यार्थ्यांना हे ध्वनी त्यांचं वाचन योग्य प्रकारे येते की नाही हे पडताळून पाहण्यासाठी शाळेमध्ये उपलब्ध असलेले वर्तमानपत्र किंवा त्यांच्या घरी असलेले वर्तमानपत्र याच्यामध्ये आपण वेगवेगळे ध्वनी त्यांना देऊ शकतो आणि ते शोधायला लावू शकतो। म्हणजे त्यांना त्यांची वाचन क्षमता विकसित झाली की नाही हे आपण त्याच्या माध्यमातून पाहू शकतो। आपल्या पुस्तकामध्ये असलेले वेगवेगळे नकाशे, याच्यामध्ये असलेले भरपूर गावं, हे गावं शोधण्याचा खेळ आपण खेळू शकतो। म्हणजे शोधत असताना त्यांची वाचन क्षमता विकसित झाली की नाही ते आपल्याला लक्षात येईल। ह्या कृती फक्त आपल्यासाठी नमुना दाखल आहेत। याच्यासारख्या अनेक कृती आपण वर्गामध्ये राबवू शकतो। यासोबतच आपल्या शाळेमध्ये भाषापेटी तसेच वेगवेगळे साहित्य उपलब्ध आहे, त्याच्या माध्यमातून आपण सर्व मुळाक्षरांचा वाचन सराव करू शकतो। धन्यवाद।